मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये मॅनहोलमध्ये पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला। या घटनेनंतर तरी मुंबई महानगरपालिकेला जाग येईल असं वाटलं होतं, मात्र ती जाग काही आली नाही असंच म्हणावं लागेल। याचं कारण म्हणजे आजही आम्हाला काही ठिकाणी अर्धी उघडलेली झाकणं, उघडे मॅनहोल हे सगळं बघायला मिळालंय। राज्यामधल्या महानगरपालिकांनी खरोखरच पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचं ऑडिट केलंय का, की केवळ कागदावरच हे सगळं राहिलेलं आहे असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती सध्या समोर दिसतेय। गेल्या 2 दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमुळे यंत्रणांचा सुस्तपणा देखील समोर आलाय आणि याच घटनांवरती आधारित आजचा हा पहिला स्पेशल रिपोर्ट। मॅनहोल मध्ये पडून सामान्य माणूस मरतो। बाईकवर झाड कोसळून तरुणाचा मृत्यू होतो। सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून चिमुकला दगावतो। बसवर झाड पडून चिमुरड्याचा बळी जातो। एवढं सगळं होऊनही महापालिका आणि सरकारी यंत्रणा मात्र ढिम्मच राहतात। मुंबईच्या साकीनाक्यात गुरुवारी असलम शेख अन्सारी यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला। या घटनेवरून आरोप प्रत्यारोप रंगलेले असतानाच आणि जबाबदाऱ्या झटकल्या जात असतानाच राज्याच्या अनेक भागांमध्ये महापालिका आणि सरकारी यंत्रणांचा सुस्तपणा पदोपदी जाणवतोय। मुंबईत अंधेरी पश्चिमेकडे नवरंग सिनेमा समोरील मुख्य रस्त्यावर मॅनहोलचं झाकण गायब असल्याचं आढळलं। तिथेही महापालिका अधिकारी कर्मचारी हजर नव्हतेच। अखेर स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी झाकण शोधलं आणि मॅनहोलवर बसवलं। मुंबईतल्याच प्रतीक्षा नगरमधली ही दृश्य पहा। मॅनहोलचं झाकण अर्धवट उघडून त्यातून पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईप सोडला होता। मात्र तिथे ना कोणी पालिकेचा कर्मचारी उभा होता, ना बॅरिकेड्स होते, ना धोक्याची सूचना देणारा फलक। एबीपी माझाने हा सगळा प्रकार उघड केल्यावर महापालिका कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेत झाकण नीट बसवलं। मुंबईत एकाचा बळी गेल्यानंतरही नाशिकमध्ये अनेक ठिकाणी मॅनहोलची झाकणं गायब असल्याचं समोर आलंय। द्वारका परिसरातल्या 4 ते 5 फूट खोल मॅनहोलवर केवळ लाकडाच्या फळ्या टाकण्यात आल्या। महापालिकेचं याकडे साफ दुर्लक्ष झालंय। साकीनाक्यासारखी एखादी घटना घडण्याची भीती स्थानिकांना सतावते। एक तर हाईट उंच पाहिजे, कारण की गाडीवर जेव्हा टर्न काढतो 3 ते 4 गाड्या आतापर्यंत गेल्या आहे। पोलीस कॉन्स्टेबल आम्ही सगळ्यांनी मिळून ती गाड्या बाहेर काढल्या आहे, कारण त्या खालून नाही काय नुकसान झालेलं आहे। तो अक्षरशः गाडी पुरी लॉस झालेली आहे, इतकी मध्ये गाडी जाते की रात्री बेरात्रीच्या गाड्या जातात, त्यांचं अजून नुकसान होईल। रात्री एखाद्या पडला तर कमीत कमी तो 2 ते 3 फूट खाली आहे, माणसाचा जीव जाऊ शकतो। खाली अख्खा लोखंड ते पडलेले, काही मोठे मोठे दगड पडलेले आहेत। त्याचा काहीतरी लवकर निवारा करावा ही आमची प्रशासनाला मागणी आहे। पुण्याच्या लोणी काळभोर परिसरात सांडपाण्यासाठी खोदल्या गेलेल्या खड्ड्यात चिमुरड्याचा बळी गेला। कंत्राटदाराने सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता 4 खड्ड्यांचं काम अर्धवट सोडलंय। यातल्या एका खड्ड्यात पावसाचं पाणी साचलेलं असताना घराबाहेर खेळणारा सोहम कसबे 2 वर्षांचा मुलगा त्यात पडला। लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात ठेकेदारावर गुन्हा दाखल केलाय। आता हा ठेकेदार स्थानिक प्रशासन आणि पीएमआरडीए साठी अज्ञात असेल तर सर्वसामान्यांनी काय करावं? मीरा भाईंदरमध्ये धावत्या दुचाकीवर नारळाचं झाड कोसळल्याची दुर्घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। यात शहराचे माजी उपमहापौर अशोक पाटील यांचे चिरंजीव राहुल गंभीर जखमी झाले होते। शुक्रवारी उपचारादरम्यान राहुल पाटील यांचा मृत्यू झालाय। माजी उपमहापौराच्या मुलाचा बळी गेल्यानंतर तरी पालिकेने धोकादायक झाडांची तपासणी करावी अशी मागणी नागरिक करतात। मंगळवारी मुंबईच्या चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळलं आणि विहान श्रीवास्तव या 11 वर्षांच्या मुलाचा बळी गेला। या घटनेमुळे मुंबई महापालिकेने केलेल्या धोकादायक झाडांच्या ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना गुरुवारी आणि शुक्रवारी शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या। गुरुवारी दुपारी सांताक्रूज पश्चिमेकडील रिलीफ रोडवर झाड कोसळलं आणि 8 मजूर जखमी झाले। खासगी पुनर्विकास प्रकल्पाच्या जागेवरील एक झाड कोसळलं होतं। त्याची पाहणी करण्यासाठी
स्थानिक नगरसेविका हेतल गाला यांच्यासह अधिकाऱ्यांचं पथक तिथे गेलं होतं। त्याचवेळी अचानक आणखी एक झाड कोसळून त्याखाली 8 मजूर अडकले। अंधेरीतल्या 4 बंगला परिसरातील संगीतकार अनिल मोहिले महापालिका उद्यानाच्या वॉकिंग ट्रॅक खालची माती पहिल्याच पावसात खचली आहे। यामुळे ट्रॅकला तसंच संरक्षक भिंतीला तडे गेल्यानं मॉर्निंग वॉकसाठी येणारे मुंबईकर आणि पर्यटकांना दुखापत होण्याची भीती आहे। उद्यानाशेजारी विकास कामामुळे माती खचल्याचा आरोप मनसेने केला असून झाडं उन्मळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होती। एका बिल्डरच्या निष्काळजी कामामुळे इथे पूर्ण भिंत आणि या गार्डनचा काही भाग हा खालती खचलेला आहे जमिनीमध्ये। आज आम्ही प्रशासनाला एक चेतावणी दिली आहे की जर त्यांनी या मुजोर जो डेव्हलपर आहे त्याच्यावर FIR केली नाही, फौजदारी गुन्हा झाला नाही, तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्सोवा विधानसभेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल। ठाणे महापालिका हद्दीत झाडं कोसळण्याच्या अनेक घटना गेल्या 2 दिवसात घडल्या आहेत। कळव्याच्या मनीषानगरमध्ये दिल्ली जायका हॉटेलसमोर रस्त्याच्या मधोमध झाड कोसळलं। यात कुणीही जखमी झालं नसलं तरी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र दिसलं। मानपाडा इथल्या टिकुजिनीवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी 8च्या सुमारास 2 चारचाकी वाहनांवर मोठं झाड पडलं। चंदनवाडी परिसरात सकाळच्या सुमारास कोसळलेलं बदामाचं झाड आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने बाजूला केलं। शुक्रवारी सकाळी नागपूरच्या पंचशील चौकात स्कूल व्हॅनला महापालिकेच्या आपली बसने धडक दिली। यात 4 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बसची धडक इतकी जोरदार होती की स्कूल व्हॅनची एक बाजू यात संपूर्ण चेपली गेली आहे। तुटलेली काच शिरल्यामुळे एका विद्यार्थ्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती आहे। नागपूरच्या ताजबाग परिसरात गुरुवारी हायमास्ट लाईटच्या भूमिगत केबलमधून विजेचा शॉक लागून एका महिलेचा बळी गेला। त्यानंतरही महापालिका आणि महावितरणने काहीही धडा घेतला नसल्याचं आढळून आलंय। धरमपेठ, खरे टाऊन, दीक्षाभूमी, सेंट्रल बाजार, रोड सिव्हिल लाईन्स अशा अनेक भागात महावितरणचे डीपी उघडेच आहेत। अनेक ठिकाणी डीपीच्या जवळपास जमिनीवर पाणी साचलंय। अशा स्थितीत विजेचा धक्का लागण्याची भीती सर्वसामान्यांना सतावतीये। शॉक लागण्याची भीती आहे, खतरा आहे ना यासाठी, येणाऱ्या जाणाऱ्यासाठी तर खूप धोका असल्याच्या कारणाने। महावितरणचे कर्मचारी, कारण मी तिथे पाहतोय त्या ठिकाणी पण उघडी आहे, या समोर नागपूरमध्ये तर भरपूर ठिकाणी असे आहेत, कितीतरी ठिकाणी असे ओपन आहे, तिथे झाडे वगैरे लागलेले आहेत, खूप काही लागलेलं आहे। अचानक होतो तो अपघात असतो, पण महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाच्या अनास्थेमुळे लोकांचे बळी जात असतील तर ती हत्याच मानली पाहिजे आणि त्याप्रमाणे निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षाही झाली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।